आपल्या परिसरातील ताज्या बातम्या आणि घडामोडी सर्वात अगोदर पाहण्यासाठी कर्जत अपडेटला सबस्क्राइब करायला विसरू नका। कर्जत शहरात डेंग्यू संसर्गाची गंभीर बाब समोर आली असून यामुळे एका रुग्णाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे। सतीश गणपत निकाळजे वय 44 असे या मृत व्यक्तीचे नाव असून ते विठ्ठलनगर बौद्धवाडा परिसरात राहणारे आहे। या घटनेनंतर आरोग्य यंत्रणा अलर्ट मोडवर आली असून तात्काळ प्रतिबंधात्मक उपाययोजना सुरू करण्यात आल्या। दरम्यान 5 सप्टेंबर रोजी मृत सतीश निकाळजे यांनी एका स्थानिक क्लिनिकमध्ये तपासणी करून तातडीने रक्त तपासणीसाठी पुढे पाठवले होते। 6 सप्टेंबरला त्यांचा अहवाल मुंबई येथील मेडिकवर हॉस्पिटलमध्ये तपासला असता तो डेंग्यू पॉझिटिव्ह आढळला। यानंतर त्वरित त्यांच्यावर उपाययोजना सुरू करण्यात आल्या। मात्र 10 सप्टेंबर रोजी उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले। निकाळजे हे पोटल गावचे मूल राहणारे असून गेल्या अनेक वर्षांपासून कर्जत शहरात स्थायिक होते। ते अंबरनाथ येथील प्रासोल कंपनीत नोकरी करत होते। या प्रकरणी कर्जत उपजिल्हा रुग्णालय प्रशासनाने त्वरित हालचाली सुरू करीत मृतकाच्या कुटुंबीय व शेजाऱ्यांची तपासणी केली, मात्र त्यांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत। तसेच इतर नागरिकांचीही तपासणी सुरू असून सध्या कर्जत शहरात डेंग्यू सदृश्य रुग्ण आढळलेले नाहीत, तरीही आरोग्य यंत्रणा सतर्क आहे। दरम्यान या घटनेचे गांभीर्य लक्षात घेत 12 सप्टेंबर रोजी उपजिल्हा रुग्णालयाने जिल्हा हिवताप अधिकारी अलिबाग यांना पत्र पाठवून तापाचा उद्रेक अधिकृतपणे घोषित केलाय। त्याचबरोबर जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी व तालुका आरोग्य अधिकारी यांनाही ही माहिती देण्यात आली आहे। त्याप्रमाणे आरोग्य यंत्रणा आता काम करीत असल्याचे कर्जत उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर विजय मस्कर यांनी स्पष्ट केले। तसंच त्यांनी म्हटले की नागरिकांनी घाबरून न जाता ताप, थंडी वाजणे, हातपाय दुखणे अशी लक्षणे दिसल्यास त्वरित उपजिल्हा रुग्णालय कर्जत येथे तपासणी करून घ्यावी। रुग्णालयात रक्त तपासणीसाठी व डेंग्यू संदर्भातील सर्व सुविधा उपलब्ध असल्याचे त्यांनी सांगितले। सर्वप्रथम मी नागरिकांना सांगेन की कोणत्याही प्रकारचं भीतीचं किंवा पॅनिक व्हायचं काही कारण नाही आहे। जर तुम्हाला ताप सदृश्य काही अशी लक्षणं आली, थकवा आला, ताप हा थंडी वाजून येत असेल तर मात्र पटकन उपजिल्हा रुग्णालय कर्जत येथे येऊन डॉक्टरांना दाखवणं आणि आमच्याकडे रक्ताच्या तपासण्या आहेत, डेंग्यूची किट्स पण आहेत आपल्याकडे, तर त्या तपासणी करून घ्याव्यात। पण उपजिल्हा रुग्णालय कर्जत येथील डॉक्टरांना पटकन येऊन कन्सल्ट करणं, येऊन दाखवणं हे खूप महत्त्वाचं आहे। सर्वात सांगायचा मुद्दा म्हणजे की आम्ही आता 4-5 दिवस झाले सर्वे सुरू आहे। सध्या परिस्थितीमध्ये कर्जतमध्ये कोणताही तापाचा रुग्ण नाही आहे, त्यामुळे घाबरून जाण्यासारखं काही नाही आहे। पण ह्याकडे दुर्लक्षसुद्धा करता कामा नये। का असं प्राथमिक याच्यामध्ये आढळून आलेलं आहे की लोक ताप आलं तर पॅरासिटामॉलच्या वगैरे ओव्हर द काउंटर ड्रग्ज घेतात, औषधं गोळ्या घेतात आणि ते तिथेच थांबतात। हे असं न करता फक्त येऊन इथे डॉक्टरांना थोडं कन्सल्ट केलं तरी आम्हाला खूप मोठा हातभार लागेल। तर मी एवढी तुम्हाला आवाहन करतो की ह्याच्याकडे थोडं दुर्लक्ष न करता नागरिकांनी सतर्कता बाळगावी। सर्वात दुसरी त्यानंतर महत्त्वाची बाब म्हणजे आठवड्यातला एक दिवस आपल्या आजूबाजूच्या जे पाण्याचा जो काही साचा असतो, पाणी जिथं साठलेलं असतं ते एक दिवस तुम्ही ड्राय करा, म्हणजे ते पाणी पूर्ण ओतून द्यायचं। त्याच्यामुळे काय होईल, ही साथ जर काही असेल तर ते पटकन आटोक्यामध्ये येईल। त्यानंतर नागरिकांनी कृपया घाबरण्यासारखं काही नाही आहे। दरम्यान डेंग्यू हा एक विषाणूजन्य संसर्ग आहे जो डासांपासून माणसांमध्ये पसरतो। हा मच्छर प्रामुख्याने सकाळी लवकर आणि सायंकाळी उशिरा सक्रिय असतो। डेंग्यू झालेल्या बहुतेक लोकांना लक्षणे दिसत नाही। ज्यांना होतो त्यांच्यासाठी सर्वात सामान्य लक्षणे म्हणजे ताप, डोकेदुखी, अंगदुखी, मळमळ आणि पुरळ ही लक्षणे दिसून येतात। बहुतेक रुग्ण 1-2 आठवड्यात बरे होतात। काहींना गंभीर डेंग्यू होतो आणि त्यांना रुग्णालयात उपचारांची आवश्यकता असते। विशेषतः दिवसा डास चावणे टाळून तुम्ही डेंग्यूचा धोका कमी करू शकता। तसेच साचलेले पाणी जसे की घरात, बागेत, जुन्या टायरमध्ये, प्लास्टिकच्या बाटल्या, डबक्यात साचलेले पाणी हे या मच्छराचे प्रमुख प्रजनन स्थळ असते। तसेच घरातील व परिसरातील स्वच्छतेचा अभाव या मच्छरांना वाढण्यास अनुकूल वातावरण तयार करतो। पावसाळ्यात पाणी साचल्यामुळे मच्छरांचे प्रमाण वाढते। अशा ठिकाणी स्वच्छता ठेवल्यास डेंग्यूचा धोका कमी होऊ शकतो।